आपल्या वारकरी सेवा मंडळ खानदेश जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या ग्रंथ ज्ञानेश्वरी पाजनचे हे रौप्य महोत्सव आणि या पुरस्कार या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य हरिभक्तपरायण आणि भगवान महाराज आनंद गडकर या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांच्या संकल्पनेने त्यांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम पार पाडतो. आदरणीय हरिभक्तपरायणचे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली आणि बेलदरवाडीकर आदी करून या ठिकाणी सगळे संत महात्मे उपस्थित आहे. एका शब्दात ही सभा सकल साधू संतांची आणि या ठिकाणी सगळे उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाची रूपरेषा बऱ्याच दिवसापासून चालत आलेले आपले आणि पुरस्कार त्यांचे हे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुधाकर बापू असतील, संपूर्ण त्यांचे हे आणि मित्रमंडळ असतील, सगळे मंडळ मिळून आणि ही मंडळी माझ्याकडे 2 वेळ येऊन गेली की बाबा राजा तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. म्हटलं चालेल बा, आम्ही जी गरज येईल पण वाद्य केलं. आता महाराजांनी सांगितलं की आपल्या आईराणी भाषा पाहिजे थोडी नाही, तिचा मी मान पाहिजे. त्याचं वीर हनी त्याचा अर्थ वीर राणी, त्याचा आहे राणी याच्यात एक आपल्या भाषातली आहे आणि एक शक्ती आहे, तिला म्हणता आईराणी. आईराणी भाषेमध्ये कीर्तनकार बोललो पण पुरं कीर्तन नाही करायचं असं आहे. तर पुरस्कारची वाट का वाटतो एक थोडं कसं भाऊ, कमीत कमी आपण हयात आहात तोपर्यंत हा पुरस्कार भेटला तर बरं आहे. कारण की आता सध्या काळाचा ओघच आहे, केव्हा कोण निघून जाईल. पण काही का असे ना, बऱ्याच दिवसात का असे ना, आमचे पद आदरणीय गुरुवर्य आपल्या माऊली आणि यांना काय माझ्याबद्दलचं काय संकल्पना असेल त्यांनी आपल्या मित्रमंडळ आपल्या या वारकरी सेवा मंडळाला सूचना केली आणि त्यांनी हा पुरस्कार माझ्याकडे दिला. एक हा जो आपण पुरस्कार सोहळा करतो याच्यामध्ये जातीभेद, राजकारण, उंच निंच, मोठा लहान हा न पाहता आपण सगळे आपल्या या ठिकाणी योग्यता पाहावी. योग्यता, आचरण, त्याच्या पाठीमागची भूमिका काय असेल नसेल. आपले मंडळी विचारतात की बाबा तुम्ही कुठे शिकले, तुम्ही कुठे तिथे वाऱ्या झाल्या. म्हटलं बा काही वाऱ्या आळंदीमध्ये केल्या. 5 वर्ष सतत माऊलींबरोबर चाललो. बेलदारवाडीकर माऊलीने त्या दिंडीमध्ये 5 वर्ष चाललो. एक भूषण म्हणून मी सांगतो की ते माझ्यापेक्षा जरी मोठे असले, ज्ञानी जरी असले, दिंडीमध्ये 5 वर्ष चालल्यानंतर मी जेवढे कीर्तन केले तेवढं माझ्या कीर्तन काळामध्ये माझ्या माऊलीने माझा पाकवास वाजवला. काही लोकांना पटणार नाही. असं कसं होईल का, अरे तू दिंडी माझी असं कसं होईल का. वाऱ्या करण्याची बोंबील वारीबद्दलचे फुकंद लोक सांगतात. पंढरीची वारी करा, पंढरीची वारी करा, पण तुम्ही करा मग लोकांना सांगा. सांगे आण करी की ब्रह्मज्ञान एकच सांगायचं आहे. माऊलींबद्दल बरोबर दिवस चाललो, मग का बंद झाले तेही मला सांगता येणार नाही. मग हे तेही काही नाही. तर असं माझी निवड एकच एक शास्त्र सांगायचं तात्पर्याचं आहे. त्यानंतर सुधाकर बापूंनी सगळ्या मंडळींनी हा सोहळा मज पामाला काय हे थोर पडलं, बाईची वाहन पायी बनी स्वप्नातही होतं. आणि पुरस्कार देताना किंवा मंडळ स्थापन करताना कदाचित आमचे परमपूजन वैकुंठ वासी गुरुनाम गुरु मोठे बाबा यांचं एक धोरण होतं. त्यांच्या समोर एखाद्या विद्यार्थ्याने कीर्तन केलं की ते फक्त त्या विद्यार्थ्यांची स्तुती करायची. हे आमच्या मोठ्या बाबांचं म्हणणं होतं. महाराज मी 40 गावला कीर्तन केलं पवारमध्ये, अण्णा मोठे बाबा हजर होते. आणि लेखा आपले मधुकर बाबा मोठे बाबा हे जर माझ्या कीर्तन मध्ये हजर राहायचे, मला बोलून घ्यायचे काय थोडं चुटका एक थोडा चुटका. आई आम्हाला माहिती आहे सगळं.
सांगायचं तात्पर्य असं आहे, विद्यार्थ्यांची स्तुती या आमच्या मोठ्या भावांचं जीवन होतं महाराज. चाळीस गावला कीर्तन केल्यानंतर जेव्हा मुलांनी भाषण केलं म्हणते माझ्या मुलांनी क्रांती केली. काय कीर्तन केलं आणि काही हाताळलं की दुसरं काही केलं नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे महाराज, जसे मग आमच्या मोठ्या भावांच्या ठिकाणी हा कोण जातचा आहे, हा कोण्या गावाचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे हा न विचारता त्याचा विचार केला नाही. मोठे त्याला म्हणतात की जे लहानांना मोठे करतात त्याला मोठं म्हणतात. अरे ज्याला हात सांगायचा रे कुणाची ही तुम्हाला मावलीची ती बोट धरून चालते मावली बालकाच्या चाली माता जाणून पाऊल घाली. हे सांगायचं तात्पर्य लहानांना मोठं करावं. आपण आपलं मोठं होतच नाही, मग काय लहानांना जे मोठे करतात पुढे जाऊन त्यांनाही मोठेपणा प्राप्त होतो. हे नाग या पुरस्काराच्या माध्यमातून आमची सगळी मित्रमंडळी, आमचे सुधाकर बापू बरे ही सगळे मंडळी असं काही नाही की धुळ्यामध्ये माझे कीर्तन ऐकले नाही. सगळे कीर्तन ऐकून माझे खुश झालेले आहेत आणि हा पुरस्कार सोहळा मला मिळाला. काही असो, रौप्य महोत्सव हे 25 वर्ष आपण सगळ्यांनी पाहिला, पुढे 50 वर्ष आपण पाहू, याची वाट पाहू नका. याच गेही याच डोळा हा पुरस्कार सोहळा आपण पाहिला. धन्यता देतो की ज्यांनी हाही स्थापन केलेले मित्रमंडळी, ज्यांनी वारकरी सेवा मंडळ स्थापन केलेली आहे, त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष काय असेल, संचालक आमचे माऊली असं भगवंतांनी यांना उदंड आयुष्य द्यावं आणि उदंड आयुष्य देऊन अकल्प आयुष्य त्यांना प्राप्त हो. या ईश्वर त्यांनी 2 शब्द सांगून माझे मी 2 शब्द समाप्त करतो.